हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत मसाला ताक। तर मसाला ताकासाठी इथे मी 2 मिरची आणि छोटासा आल्याचा तुकडा घेतलाय। हा अर्धा इंचापेक्षा पण कमी आहे। तर हे तुमच्या जेवढं तिखट तुम्ही खाता त्यानुसार मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या। आणि इथे आपण मसाला ताकासाठी जो मसाला घेतलाय त्यामध्ये घेतला आहे अर्धा चमचा हिंग, पाव चमचा काळी मिरी पावडर, पाव चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 1 छोटा चमचा चाट मसाला। आता हे सगळं पण आपण ह्याच्यात टाकणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि वरून टाकणार आहे चिरलेला बारीक पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आणि मी इथे घेतलेला आहे 1 पेला दही। आता आपण हे ब्लेंडर मध्ये दही टाकायचं आहे। दही आपण पाणी टाकून घुसळून घेणार आहे। आणि ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे थोडंसं काळं मीठ। तर पहिले आपण हे वाटून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी अर्धा 1 छोटा चमचा इतकं मीठ घेते आहे काळं। हे पहा, काळं मीठ घ्यायचं आहे चवीनुसार। आणि आता हे आपण छानपैकी मिक्सरला पहिले हे बारीक करून घेणार आहे आणि मग हे ह्याच्यामध्ये ऍड करून ह्याचा मसाला ताक बनवणार आहे। आता मी हे पाणी टाकून वाटून घेते। हे पहा, आता इथे मी मिरची आणि ते सगळे मसाले वाटून घेतलेले आहे। तर आता आपण हे दहीमध्ये टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी ऍड करून हे मसाला ताक घुसळून घेणार आहे मिक्सरला। तुमच्याकडे जर घुसळणी असेल तर हाताने तुम्ही घुसळलं तरीही चालेल, नसेल तर मिक्सरला फिरवून घ्या। ज्या मिक्सरमध्ये आपण मसाला केला होता ते आपण हिसळून घ्यायचं आहे भांडं व्यवस्थित आणि तेच पाणी ऍड करायचं आहे। हे पहा, मसाला ताक बऱ्यापैकी पातळ असतं तर भरपूर पाणी ऍड करा। इथे मी थंड पाणी वापरतेय। तुम्हाला जर थंड पाणी नको असेल तर तुम्ही माठातलं पाणी वापरू शकता किंवा आईस क्यूब पण टाकू शकता। आता मी हे मिक्सरला फिरवून घेते। हे पहा, आता आपला चटपटीत असा मसाला ताक रेडी आहे। ते आता आपण भांड्यामध्ये ओतून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये हे पहा, एकदम छान। जर तुम्हाला असं वाटलं की खूप घट्ट आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून पाणी ऍड करू शकता। आता मी ह्याच्यात टाकणार आहे चिरलेला पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आणि हे आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता उन्हाळ्यासाठी आपलं तयार आहे छान छान थंडगार असं मसाला ताक। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात साखरही टाकू शकता आणि चव बघून थोडंसं मीठ तुम्हाला जर आणखीन हवं असेल तर तेही ऍड करू शकता। आता मी हे तुम्हाला सर्व करून दाखवते। हे पहा व्ह्यूअर्स, आपलं मसाला ताक कसं दिसतं आहे। मी त्याला पुदिन्याने गार्निश केलेलं आहे। दिसते ना टेस्टी टेस्टी यमी। तर हे तुम्हीही बनवून पहा, ह्या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा। तुमच्या शरीराला थंडावा देणारा हे ड्रिंक आहे। जर माझी रेसिपी आवडली तर माझे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।